Hello everyone, I welcome you back on our official YouTube channel My Career Academy. मध्यंतरी बऱ्याच दिवसाचा गॅप झालेला आहे. आपले लेक्चर्स काही अपलोड झाले नव्हते काही कारणास्तव, माझा बिझी शेड्यूल किंवा मग वेळ न भेटणं. आज वेळ भेटलाय, परत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक भन्नाटचं इडियम अँड फ्रेजेसचं लेक्चर. चला तर सुरुवात करूया आपल्या या लेक्चरला. आणि पहिली इडियम बघूया काय आहे. तर पहिली इडियम जी आहे ती आहे हॅव अन आयरन विल. हॅव अन आयरन विल म्हणजे काय? दृढ इच्छाशक्ती. काय होते याचा अर्थ? दृढ इच्छाशक्ती होते. एवढं लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. सो आयर्न विल मीन्स दृढ इच्छाशक्ती. जस्ट अ मिनिट गाइस. येस, आयर्न विल म्हणजे काय? टू हॅव व्हॉट? दृढ इच्छाशक्ती. याचा अर्थ होतो दृढ इच्छाशक्ती. इच्छाशक्ती, दृढ इच्छाशक्ती. ठीक आहे. सो इफ वी हॅव टू लिव्ह अमंग द मीन अँड सेल्फिश पीपल, वी मस्ट have what? We must have strong will, means we must have an iron will. Iron wills म्हणजे काय? Strong will, दृढ इच्छाशक्ती. So in order to pass the exam you must have an iron will. ठीक आहे. परीक्षा पास करायची असेल तर तुमच्यात काय असायला पाहिजे? ती दृढ इच्छा असायला पाहिजे. आणि दृढ इच्छा असून चालणार आहे का? नाही. यू हॅव टू पुट कन्सिस्टंट एफर्ट्स इन इट. तुम्हाला सातत्यपूर्ण मेहनत घेणे गरजेचं आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. सो इफ वी हॅव टू लिव्ह अमंग द मीन अँड सेल्फिश पीपल वी मस्ट हॅव अन आयर्न विल. मीन अँड सेल्फिश म्हणजे कसे? नालायक लोकांमध्ये राहतो तर आपल्या दृढ इच्छा शक्ती अशी असली पाहिजे की बाबा ते दूर, मी इकडे, ते तिकडे, मी इकडे. आय होप यू गॉट इट. आयर्न विल असं सहज एक पिक्चर इथं दिलेला आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज hold out an olive branch. I think we have already studied it. Hold out an olive branch, offer of peace, to make gesture of peace or reconciliation, usually after conflict or disagreement. It comes from the ancient Greek and Roman tradition of offering an olive branch as a symbol of peace. असताना शांतीचं प्रतीक म्हणून पूर्वी लढाईमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे असायचे. कोणी व्हाईट वापरायचं, कोणी आणखी कुठल्या कलरचं वापरायचं. सो इन रोम एक प्रथा होती की ते काही कोणात डिसअग्रीमेंट झालं, भांडण झालं किंवा काही तह करायचं असेल तर ते ओलिव्ह ब्रँच घेऊन जायचे, एकमेकाला द्यायचे. मग ओलिव्ह ब्रँच दिली म्हणजेच तिथं त्याचा अर्थ काय व्हायचा? ऑफर ऑफ पीस. चला झालं गेलं, विसरून जाऊ आणि पुढे मार्च करू. म्हणजेच काय? टू होल्ड आउट अन ओलिव्ह ब्रँच मीन्स यार जाऊ दे, आता झालं गेलं, विसरून जा, आपण नव्याने पुढे जाऊ. ठीक आहे. अशा प्रकारे वाक्य इथं दिलेलं आहे. द टेररिस्ट आर नॉट प्रिपेअर टू होल्ड आउट अन ऑलिव्ह ब्रँच टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. टेररिस्ट बघा, are they ready to prepare to hold out an olive branch offer of peace? No, 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 no. They are not going to accept our offer of peace at all. So remember, what does mean by hold out an olive branch? To offer somebody a peace. ठीक आहे. शांतता. झालं गेलं, विसरून जाऊ आणि पुढे निघू, हा त्याचा अर्थ होते. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. हे बघा ऑलिव्ह ब्रँच एक दिलेला आहे. हँकी पँकी, जगलरी, मायाजाल, चलाखी ज्याला म्हणतो ना आपण, मायाजाळ, चलाखी, इंद्रजाळ ज्याला आपण म्हणतो किंवा इंद्रजाल हिंदीत म्हणतात. संशयास्पद वर्तन. ठीक आहे. त्या इंद्रजाळात फसू नको बरं, त्या मायाजाळात तू फसू नको बरं, संशयात कुछ तो डाऊट आहे वहाँ पे भाई. मग ते त्याला जाणं संशयास्पद वर्तन, ज्यामध्ये अनेकदा काय होते? फसवणूक किंवा गुप्तता असते. डिसऑनेस्ट और सस्पिशियस बिहेवियर. Dishonest or suspicious behavior, often involving deceit, trickery or secrecy, especially in matters related to romance or intimate relationship किंवा jugglery. Manipulation आता इथं घ्या, or intimate relationship. आता जगलरीचा अर्थ इथं बघूया. जगलरी म्हणजे काय माहीत असायला पाहिजे म्हणून हा दिलेला आहे. जगलरीचा अर्थ होतो मॅनिप्युलेशन और ट्रिकरी स्पेशली टू अचीव अ डिझायर्ड एंड. असू द्या. हँकी पँकी, नन ऑफ दिस हँकी पँकी टेल मी द ट्रूथ.
हे असल्या तसल्या गोष्टी सांगू नको, टेल मी थोडं सत्य काय ते सांग, चलाकी करू नको माझ्यासोबत चलाकी करू नको. आय डोंट बाय सच हँकी पँकी, टेल मी द ट्रूथ. डोंट रन अराउंड द बुश, आय डोंट बिलीव्ह इन हँकी पँकी, टेल मी द ट्रूथ. जे सत्य आहे ते सांग. हँकी पँकी चलाकी करायची नाही, डोंट हँकी पँकी विथ मी, माझ्यासोबत चलाकी करायची नाही. अशा प्रकारे जिथं वापरायचं तिथं वापरायचं आणि याला पाठ करायचं. सो यू मस्ट have understood what I said. Hanky panky, hanky panky. Let us move on to the next one. The next one is have feet of clay full of faults. Have feet of clay. मातीचे पाय असणे. full of faults. काय असणे? full of faults म्हणजे कमतरता असणे बऱ्याचशा गोष्टीची. A weakness or character flaw. तुमच्या चारित्र्यातला असणारा एखादा कमजोरी, तुमच्या चारित्र्यातली कमजोरी, त्याला आपण म्हणू शकतो. स्पेशली इन पीपल ऑफ प्रॉमिनन्स. कोणामधली जे लोक प्रसिद्ध आहेत, एकदम चांगल्या पोस्टवर आहेत, चांगल्या जागेवर आहेत, चांगलं ज्यांना आपण मानतो ते. पॉवर, प्रॉमिनन्स, पॉवर, ॲडमायर ऑर रिस्पेक्टेड. टू हॅव बॅड क्वालिटी दॅट यू कीप हिडन. किंवा याला आपण म्हणू शकतो टू हॅव अ स्केलेटन इन कबर्ड. तुम्हाला जर आठवत असेल तर म्हणजेच टू हॅव अ बॅड क्वालिटी दॅट यू कीप हिडन. अशी एखादी तुमच्यात वाईट गुण असणे, दुर्गुण असणे, जो तुम्ही काय करता लोकांपासून लपून ठेवतात. बऱ्याच लोकांमध्ये बरेचसे दुर्गुण असतात, फक्त ते लोकांना दाखवत नाहीत, ते लपून ठेवतात. मग इथं दिलेलं आहे द CBI एन्क्वायरी हॅज रिव्हिल्ड दॅट मेनी मिनिस्टर्स हॅव फीट ऑफ क्ले. CBI एन्क्वायरीमधून असं बाहेर निघलं की बरेचसे मिनिस्टर जे आहेत ना, दे हॅव फीट ऑफ क्ले मीन्स द बॅड क्वालिटी दॅट दे हॅव केप्ट हिडन सो फार, जे त्यांनी आतापर्यंत लपून ठेवलेली आहे. डिस्पाइट बीइंग सीन ॲज अ पिलर ऑफ द कम्युनिटी, द मेयर वॉज रिव्हील्ड टू हॅव फीट ऑफ क्ले वेन एव्हिडन्स ऑफ करप्शन एमर्ज्ड. लय भारी आहे माणूस, लय भारी आहे. आणि शेवटी लक्षात आलं त्याच्या विरुद्ध करप्शनचे पुरावे भेटले. लोकांना नालायक आहे बे आपण. म्हणजे काय आहे, ही हॅज फीट ऑफ क्ले मीन्स बॅड क्वालिटी. अशी त्यातला दुर्गुण ज्यानं लपून ठेवला. आता करप्शन तर करायचं पण लोकांना माहीत पडू द्यायचा नाही. देर आर मेनी ऑफिसर्स, मिनिस्टर्स, दोज हू आर करप्टेड, पण त्यांचं कॅरेक्टर असं दाखवतात ना ते की ते लयच स्वच्छ आहेत. तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही आजकाल मीडिया पाहताय, न्यूज पाहता, तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, स्वच्छ प्रतिमा, पण आतून अख्खी घाण असते त्यांच्यामध्ये. ठीक आहे, दॅट मीन्स दे हॅव फीट ऑफ क्ले. नाव लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज फीट ऑफ क्ले. बघा कसं दिसते, घाण आहे की नाही? येस, बॅड गुण, दुर्गुण. फॅट. हार्ट अँड सोल. आता हार्ट अँड सोलचा अर्थ काय तो बघून घ्या. हार्ट अँड सोल इथं दिलेला आहे डिवोटेडली. ठीक आहे, मनापासून, मन लावून एकदम. ही टूक पार्ट इन द ॲन्युअल फंक्शन हार्ट अँड सोल. मनापासून त्यानं पार्टिसिपेशन केलेलं आहे. हार्ट अँड सोल, मनापासून. She poured her heart and soul into her artwork. जीव ओतणे, मनापासून किंवा जीव ओतणे हा सुद्धा एक जीव, एखाद्या गोष्टीत जीव ओतणे, हार्ट अँड सोल. ठीक आहे, इथं आता कंटेक्च्युअल मिनिंग असतो. कंटेक्च्युअल मिनिंगवरून म्हणजे कंटेक्स्ट काय त्याच्यावरून मिनिंग ठरत असतो, एवढं लक्षात घ्यायचं. कंटेक्स्ट बदलला मिनिंग बदलू शकतो. सो हिअर शी पोर्ड हर हार्ट अँड सोल इनटू हर वर्क, इनटू हर आर्टवर्क. तिच्या आर्टवर्कमध्ये काय केलंय तिने? अख्खा जीव ओतलाय तिचा. स्पेंडिंग आवर्स इन द स्टुडिओ परफेक्टिंग एव्हरी डिटेल्स. तासन तास तिनं स्टुडिओमध्ये घातले. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक डिटेल्स कशी एकदम परिपूर्ण तिनं तऱ्हेनं तिथं केलेली आहे, काम केलेलं आहे. आर्टवर्कमध्ये तिचं जे काही असेल ते प्रत्येक गोष्ट निरखून तिनं पाहिलेली आहे की हे कसं आहे, कसं नाही, परिपूर्ण कसं असेल, एकदम छान कसं दिसेल, ॲक्च्युअल कसं दिसेल. म्हणजे काय करते ती? जीव ओतते तिच्या कामात, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाव लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. येस, नेक्स्ट वन इज हार्ड अँड फास्ट. हार्ड अँड फास्टचा मिनिंग काय होतं? स्ट्रिक्ट, रिजिड ऑर इनफ्लेक्झिबल. स्ट्रिक्ट, रिजिड म्हणजे काय? एकदम कठोर, कठीण, कडक. कठोर, कडक, कठोर किंवा कडक झाला स्ट्रिक्ट. ठीक आहे, मग नो हार्ड अँड फास्ट रूल इज लेड डाऊन अबाउट बिंग रेग्युलर इन द कॉलेज. Do you think there are hard and fast rules to attend the lectures in the college? No, there are no such hard and fast rules. Therefore, what happens in the college?
2-4 दिवस सुरुवातीचे महिना 2 महिने फुल दिसतं कॉलेज भरून विद्यार्थी, आणि नंतर जो गायब तर एकदम ॲन्युअल एक्झामिनेशनलाच दिसतात. आता सेमिस्टर टाईप झालेल्या आहेत, ही वेगळी गोष्ट. आमच्या वेळेस ॲन्युअल एक्झामिनेशन होती. सो मी काय म्हणतोय, तर मी हे म्हणत होतो की हार्ड अँड फास्ट रूल्स, असे कडक किंवा स्ट्रिक्ट कठोर रूल्स नाहीत की मी गेलंच पाहिजे आणि मी अटेंड केलंच पाहिजे. नेक्स्ट वन, द टीचर हॅज हार्ड अँड फास्ट पॉलिसी अगेन्स्ट चीटिंग. येस, कडक पॉलिसी असतात चीटिंगच्या, हार्ड अँड फास्ट पॉलिसीज अगेन्स्ट चीटिंग. चीटिंगच्या विरोधात कशा असतात पॉलिसी? कठीण असतात. कठीण नाही, कडक असतात, कठोर असतात, एवढं लक्षात घ्यायचं. मग डू यू हॅव सच हार्ड अँड फास्ट रूल्स इन युअर लाईफ? तुमच्या जीवनात काही असे कठोर रूल्स तुम्ही बनवलेले आहेत का? असतील तर सांगा. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज हँग फायर. हँग फायरचा अर्थ काय होते? पटापट पटापट दिसतंय का? रिमेन अनसॉल्व्ड. हँग फायर म्हणजे एखादी गोष्ट काय नाही होणे, सॉल्व न होणे. ठीक आहे, एखाद्या गोष्टीवरती काय न निघणे, उपाय न निघणे. ठीक आहे, तोडगा न निघणे, हँग फायर. रिमेन अनसॉल्व, टू डिले ऑर पोस्टपोन अ डिसिजन, किंवा एखाद्या निर्णयाला आपण काय करणे? पोस्टपोन करणे. एखाद्या गोष्टीला नाही, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही नंतर. ठीक आहे, हँग फायर. ऑर प्लॅन ऑफन ड्यू टू अनसर्टनिटी, हेजिटेशन ऑर कॉशन. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत काय असल्यामुळे, हेजिटेशन असल्यामुळे, अनिश्चितता असल्यामुळे, किंवा खबरदारी म्हणून एखाद्या गोष्टीला काय करणे? आपण पुढे ढकलणे. काय होणे? याचा अर्थ होतो एखाद्या निर्णयाला किंवा गोष्टीला पुढे ढकलणे, हा त्याचा अर्थ होते. ऑलराईट. सो कशासाठी आता इन द एक्झामिनेशन लक्षात घ्यायचं, काश्मीर प्रॉब्लेम हॅज बीन हँगिंग फायर फॉर मेनी इयर्स. काश्मीर प्रॉब्लेम हॅज बीन हँगिंग फायर, लटकत ठेवलेला आहे तो, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा. हँगिंग फायर फॉर मेनी इयर्स, बऱ्याचशा वर्षापासून तो लटकवत ठेवलेला प्रॉब्लेम आहे, एवढं लक्षात घ्यायचा आहे. द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स डिसाइडेड टू हँग फायर ऑन द मर्जर. ठीक आहे, ऑन द मर्जर डील until they could gather more information about the potential risk and benefits. ठीक आहे, the board of directors decided to hang fire on the merger deal. एका कंपनीचं दुसऱ्या कंपनी सोबत मर्जर होतंय, पण दे हॅव हँग फायर म्हणजे ते पोस्टपोन केलं. मर्जर हॅव बीन पोस्टपोन, याचा अर्थ काय होते? दे हॅव डिसाइडेड टू पोस्टपोन द मर्जर. याचा अर्थ काय होते? दे हॅव डिसाइडेड टू पोस्टपोन द मर्जर. पोस्टपोन पुढे ढकललेला. काय? मर्जर. मर्जर म्हणजे काय? ते मर्जरला मराठीत आपण काय म्हणतो? एक कंपनी दुसरी कंपनी ज्या वेळेला टेक ओव्हर करते त्यावेळेला त्याला मर्जर म्हणतात, एवढं लक्षात घ्यायचं. दोन कंपनीची एकच कंपनी होणे. ठीक आहे, मग दे हॅव डिसाइडेड टू पोस्टपोन हँग फायर ऑन द मर्जर मीन्स पोस्टपोन द मर्जर, हा त्याचा अर्थ होते. आपल्याला लक्षात घ्या, आपण अभ्यास करतो. सो यू शुड नॉट हँग द फायर वेन यू आर प्रिपेरिंग फॉर द एक्झामिनेशन. तुम्ही गोष्टी पोस्टपोन करायला नाही पाहिजे. पोस्टपोनेशन इज नेवर अ सोल्युशन फॉर एनिथिंग. ते कुठल्याही गोष्टीसाठी सोल्युशन असू शकत नाही, एवढं लक्षात घ्यायचं आहे. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन गाईज. द नेक्स्ट वन इज, बघा आपली IBPS आणि TCS ची बॅच लॉन्च झालेली आहे. याच्या आधी बऱ्याचशा लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. 1 मेची खूप छान ऑफर दिली होती मी, 70% ऑफ होता. बऱ्याचशा मुलांनी त्याच्यावरती बऱ्याचशा मुलांनी परचेस केलं. बऱ्याचशा मुलांच्या नंतर कॉल आले, सर ती ऑफर म्हणजे वेळ झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी 2 तारखेला, कालही मला फोन येत होते, आताही सकाळी एक फोन आला की सर ती ऑफर भेटणार नाही का. बघा ऑफर नाही, चांगल्या दिवसासाठी ज्या वेळेला तुम्हाला दिली जाते तुम्ही पटकन ग्रॅब करत चला, त्याच्यानंतर ती परत लगेच दिली जाईल याची काहीही शाश्वती नसते. ठीक आहे, तो दिवस असतो, त्या दिवसाचा तो एक आदर असतो. पटकन ग्रॅब करायची ऑफर लक्षात घ्यायचा आहे. अजूनही काहीतरी 1100 समथिंग 99 रुपीजचा डिस्काउंट आहे. कोणाला जर बाय करायचं असेल तर करा, आणि जर ऑफर असली संडे स्पेशल वगैरे किंवा आणखी काही तर त्या ऑफरमध्ये चटकन बाय करत चला.
कळतंय का? आणि IBPS TCSचा जो कोर्स आहे त्याचा एक्सरसाइजचा जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा अपलोड करणं सुरू झालेले आहे. PYQचे व्हिडिओज अपलोड करणं सुरू झालेले आहेत. 50 अबव व्हिडिओज त्याच्यावरती ऑलरेडी दिलेले आहेत आणि व्हिडिओज हे 100 अबव होतील एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर चांगला कोर्स आहे, छान कोर्स आहे, एकदम डिटेलमध्ये शिकवलेला आहे, प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन व्यवस्थित दिलेलं आहे. म्हणजे सांगायचं म्हणून सांगितलेलं नाही, त्याचं रिझन्स दिलेले आहेत प्रत्येक गोष्टीचं. हे का आलेलं आहे, हे का आलेलं नाही, याचा रिझन काय आहे, रूल काय आहे, प्रत्येक गोष्टीला व्यवस्थितरित्या या कोर्समध्ये समजावून सांगण्यात आलेलं आहे. ज्याला बाय करायचं असेल त्यांना माय करियर अकॅडमी नावाचा आपला एक ॲप्लिकेशन आहे याला प्ले स्टोअरला, ते डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यावरती 4 कोर्सेस पब्लिश झालेले आहेत आत्तापर्यंत. SSC CGL CHSLचा एक आहे, एक IBPS TCS हा सरळ सेवेसाठीचा आहे, तिसरा एक आहे बँकिंगचा, चौथा आहे कंबाईनचा, पाचवा MPSCचा राज्यसेवेसाठी सुद्धा होणार आहे, UPSCचा सुद्धा होणार आहे. या 1-2 आठवड्यात ते 2 कोर्सेस सुद्धा आपले लॉन्च होतील आणि त्यानंतर आणखी बरेचशा परीक्षेचे जे विविध कोर्सेस आहेत इंग्रजीचे ते लॉन्च होत राहतील एवढं लक्षात घ्यायचं आहे. तर ज्याने अजूनपर्यंत ॲप्लिकेशनला डाउनलोड केलेलं नाही लगेच करून घ्या. ठीक आहे. माझा नंबर इथं दिलेला आहे, काही प्रॉब्लेम आला तर 7972669517. कम टू द टॉपिक. हँग फायर आपलं झालेलं आहे. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. हाय अँड ड्राय. याचा अर्थ काय होते? टू बी लेफ्ट इन अ डिफिकल्ट सिच्युएशन और हेल्पलेस सिच्युएशन और हेल्पलेस. ठीक आहे. हाय अँड ड्राय. ही वॉज लेफ्ट हाय अँड ड्राय बाय हिज बिझनेस पार्टनर. त्याच्या बिझनेस पार्टनरनं त्याला काय केलं, त्याला दिसल्याच्यात काही खरं नाही, त्याला सोडून दिलं, निघून गेला. तुझं तू बघत बस. म्हणजे ही लेफ्ट इन अ डिफिकल्ट सिच्युएशन और ही लेफ्ट हिम हेल्पलेस. ही लेफ्ट हिम इन डिफिकल्ट सिच्युएशन और हेल्पलेस असं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे एखाद्या अडचणीत एखाद्याला अडचणीत टाकून जाणे, एखाद्याला अडचणीत सोडून जाणे. याचा अर्थ काय होते? एखाद्याला अडचणीत सोडून जाणे, एखाद्याला अडचणीत सोडून जाणे. ठीक आहे. इथे ही वॉज लेफ्ट. आता मला लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही कधी झाला वाघ आला 2 मित्र आहे, काय करते, एकाला पडते ते एखाद्याचा पाय दुखतोय, तर एखादा ज्या वेळेला पडून जातोय आणि तो ज्याचा पाय दुखतोय, ज्याला धावता येत नाही बिचाराला, सो ही लिव्स हिम हाय अँड ड्राय. तो त्याला कसा करतो? तो त्याला त्या संकटात एकटा सोडून जातो. ही लिव्स हिम हाय अँड ड्राय. हॅज एव्हर युअर फ्रेंड लेफ्ट यू इन हाय अँड ड्राय. कधी तुम्हाला तुमच्या मित्रांना असं संकटात सोडून दिलंय का? युअर फ्रेंड शुड नेवर लिव्ह यू हाय अँड ड्राय. लक्षात घ्यायचं आहे. तुमच्या मित्रांना तुम्हाला कधीच कसं सोडायला नाही पाहिजे, हाय अँड ड्राय नाही सोडायला पाहिजे. हाय अँड ड्राय न सोडणं म्हणजे काय? संकटात न सोडणं. लक्षात घ्यायचं आहे. नाव लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. व्हेन द कंपनी वेंट बँकरप्ट मेनी एम्प्लॉईज वर लेफ्ट हाय अँड ड्राय विदाउट अ जॉब और सोर्स ऑफ इन्कम. बरोबर आहे ना? कंपनी बंद झाली, मग आता काय? आता तुम्ही कामगार तुमचं तुम्ही बघा तुमचं आता बघत बसा म्हणजे आम्हाला काही देणं घेणं नाही, माझ्या जॉब नाही, काही नाही, पैसे नाही, म्हणजे त्यांना संकटात सोडून देणे. लक्षात घ्यायचं आहे. नाव लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज हिट द नेल ऑन द हेड टू डू द राईट थिंग ॲट द राईट टाइम. ठीक आहे. म्हणजेच काय? म्हणजे एखादी गोष्ट अगदी योग्य वेळेवर करणे. एखादी गोष्ट अगदी योग्य वेळेवर करणे. एखादी गोष्ट अगदी योग्य वेळेवर करणे म्हणजे हिट द नेल ऑन द हेड. इथं बघा, ही हिट द नेल ऑन द हेड बाय रिझायनिंग हिज जॉब. ठीक आहे. म्हणजे अगदी योग्य वेळेवर त्यानं काय केलं? त्याचा जॉब सोडून दिला. त्याला दुसरीकडे कुठेतरी चांगला जॉब भेटला असेल म्हणून त्यानं सोडलेला आहे. दॅट मीन्स ही हिट द नेल ऑन द हेड. ही हिट द नेल ऑन द हेड बाय रिझायनिंग हिज जॉब. लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. नेक्स्ट वन. ड्युरिंग द डिबेट्स द कॅन्डिडेट हिट द नेल ऑन द हेड विथ हर आर्ग्युमेंट अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन रिफॉर्म. ठीक आहे. हिट द नेल, राईट टाइमला राईट थिंग करणे, राईट थिंग बोलणे. सो शी हिट द नेल. डू यू एवर हिट द नेल ऑन द हेड? यू मस्ट हॅव हॅबिट ऑफ हिटिंग द नेल ऑन द हेड.
म्हणजे एखादी गोष्ट योग्य वेळेवर करण्याची तुम्हाला काय असली पाहिजे, सवय असली पाहिजे. लक्षात येतं आहे का? आय होप यू गॉट इट. ही रिपिटेशन आहे, याच्या आधीसुद्धा कुठेतरी मी ही घेतलेली आहे, मला आठवतं आहे. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज हिट द नेल ऑन द हेड. कॅन यू सी दॅट? हिट द नेल असं डिरेक्टली नाही, ठीक आहे, याचा अर्थ वेगळा आहे, शाब्दिक अर्थ नाही, इडियम आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाव लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. हॉब्सन चॉईस, फ्री चॉईस. व्हेन देर इज नो रियल ऑल्टरनेटिव्ह, नो ऑल्टरनेटिव्ह. द एम्प्लॉईज इन द प्रायव्हेट सेक्टर हॅव हॉब्सन चॉईस. ऑल्टरनेटिव्ह नसते त्यांना, बिकॉज दे आर फोर्स टू ॲक्सेप्ट व्हॉट दे आर ऑर्डर टू डू. प्रायव्हेट सेक्टरमध्ये यू हॅव टू डू व्हॉट दे ऑर्डर यू, बट इन गव्हर्नमेंट सेक्टर रिमेंबर you have a choice. That sector is not a Hobson choice. In that sector there is no Hobson choice, remember. ठीक आहे, असे हॉबचे लक्षात घ्यायचं आहे. The employees in the private sector have Hobson choice means when there is no real alternative, free choice ज्या वेळेला नसते. The employees in the private sector have Hobson choice because they are forced to accept what they are ordered to do. Next one आहे when it came choosing the college, Jane was faced with a Hobson choice: attend the local university or don't pursue higher education at all. एक तर ते अटेंड करायचं, नाहीतर एज्युकेशनच करायचं नाही. सो दॅट इज रियल ऑल्टरनेटिव्ह जिथं नसतो ना, ते म्हणजे हॉब्सन चॉईस. एवढं लक्षात घ्यायचं आहे. आय होप यू गॉट इट. लुक ॲट दिस ऑप्शन. Now let us move to the next one. To have many irons in the fire. एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी करणे म्हणजे to have many irons in the fire, doing many things at a time, to be involved in several different activities or have several different plans. He is fickle minded. ठीक आहे, लगेच बदलणारा. He is fickle minded and has too many irons in the fire. एकाच वेळेला बरेचसे कामं करणे. डू यू हॅव मेनी आयन्स इन द फायर वाईल यू आर स्टडिंग? एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी करताय का तुम्ही? जेवणही करताय, अभ्यासही करताय, टी व्ही पाहताय. सो अशा प्रकारे एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी करणे म्हणजेच काय? टू हॅव मेनी आयन्स इन द फायर. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. यू कॅन लुक ॲट दिस पिक्चर गाइज. ऑलराइट, नाउ दिस वर द इडियम्स विच वी लर्न टुडे. पुढच्या लेक्चरमध्ये आणखी अशा काही इडियम्स आपण घेऊया. 2-4 आणखी लेक्चर आपले इडियम्स आणि फ्रेजेसचे असतील. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशनचे लेक्चर सिरीज जी आहे ते आपण सुरू करणार आहे. तोपर्यंत भेटूया. तोपर्यंत तुम्ही ह्या इडियम्स ज्या आहेत त्या वाचत चला, लेक्चर बघत चला, नोट्स काढत चला. प्रश्न असले तर प्रश्न कमेंट करत चला. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.